हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी आहे एके आणि मित्रांनो खाकीवाला या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, काल जी बैठक झालेली आहे पोलीस भरती 2024 बद्दल आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. काल जी बैठक झाली मुंबईमध्ये, मी काल पण व्हिडिओ एक अपलोड केलेला होता, तुम्ही बघून घेऊ शकता. त्यानंतर आज हा व्हिडिओ बनवतोय कारण बैठक झालेली आहे आणि बैठकीमध्ये काय निर्णय झाले ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण एक व्हिडिओ बघू आणि त्यानंतर व्हिडिओला सुरुवात करू. बातमी आहे पोलीस भरती संदर्भातली. पोलीस भरतीसाठी दुबार नावं असलेल्यांना थेट बाद केलं जाणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील विविध घटकात होत असलेल्या हजारो पदांच्या भरती प्रक्रियेमध्ये एका उमेदवारानं एकच अर्ज नोंदवण्याची अट असून काहींनी दुबार अर्ज केले, तर आता दुबार नावं असलेल्यांना थेट बाद केलं जाणार असून जून अखेरीस पुढील प्रक्रिया ही राबवली जाण्याची शक्यता आहे. दुबार अर्जापैकी एक अर्ज रद्द करण्याचं हमीपत्र देण्याची मुदत आता 2 दिवसांपूर्वी संपलेली आहे. त्यामुळे आता अंतिम यादी तयार करण्याचं काम पोलीस दलानं सुरू केलेलं आहे. तर बातमी मित्रांनो, तुम्ही आता पाहिलं असेल जून नंतर ती पोलीस भरती घेणार असं म्हणत आहेत. तर मित्रांनो, कालच्या बैठकीमध्ये ही अशा गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत. तर मित्रांनो, लक्षात घ्या तुम्ही, जूनमध्ये थोडंसं पहिल्या 1-10 दिवसामध्ये पावसाचं प्रमाण कमी असतं. त्यानंतर शेवटचे जे 20 दिवस आहेत तर मित्रांनो बऱ्यापैकी पाऊस असतो. आणि जुलैमध्ये मित्रांनो तुम्हाला काय होणार आहे बघा, जुलैमध्ये तुमचं ग्राउंड होऊ शकत नाही. तुम्ही मित्रांनो डोक्यातून काढून टाका, कारण जुलैमध्ये इतका पाऊस असतो. तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता तर विचार करा, आपण अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती राहतो, त्यामुळे जबरदस्त आपण पावसाच्या चपाट्यामध्ये गावत असतो. त्यामुळे मित्रांनो जुलैमध्ये भरती होणं शक्य नाही आहे पोलीस भरती. आणि मित्रांनो, काही आता मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे, ज्या लोकांनी ते परिपत्रक व्हायरल केलं त्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनेलवर सुद्धा आता बघा, ज्यांची मोठी टेलिग्राम चॅनेल आहेत त्यांनी सुद्धा मित्रांनो काय सांगितलं होतं बघा, 6 जून नंतर पोलीस भरती प्रक्रिया चालू होणार आहे. मित्रांनो, फक्त आपलं चॅनेल आणि अनेक 2 चॅनेल आहेत. तर एकदम तुम्हाला आम्ही खरं सांगत होतो की भरती थोडीशी कठीण आहे, कारण ऑफिशियल काय आलेलं नाही. तर मित्रांनो, तुम्ही करायचं ते केलं, तुम्ही त्यांच्या व्ह्यूज वाढवून दिलेले आहेत. तर मित्रांनो, आता झालेल्या गोष्टी झालेल्या आहेत. पण मित्रांनो, इथून पुढे तरी लक्षात घ्या, ऑफिशियल जोपर्यंत काही येत नाही तोपर्यंत गोष्टीवर आपण विश्वास ठेवणं चुकीचं आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल की मी काय सांगत होतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला आता यामधून जर काही गोष्टी समजल्या असतील तर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूब चॅनलला नक्की जॉईन करा. कारण मित्रांनो, आता भरती तर थोडीशी लांबलेली आहे, त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष द्या, ग्राउंडकडे लक्ष द्या. तर मित्रांनो, आता आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, आपण तिथं मस्तपैकी अभ्यास करू आणि आपल्या यूट्यूब चॅनलमधून आपण चालू घडामोडीची सिरीज जी आहे ती तशीच चालू ठेवू. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडली असेल, जून नंतर पोलीस भरती प्रक्रिया मित्रांनो जाणार आहे, जुलैमध्ये होणार नाही. तर मित्रांनो, ही जी तुमची भरती प्रक्रिया आहे ते ऑगस्ट-नोव्हेंबरमध्ये होऊ शकते मित्रांनो. त्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे, सातत्य ठेवायचं आहे, अभ्यास करत राहायचा आहे.